अंबाजोगाई शहरामध्ये गौराईचं मोठ्या आनंदात आणि हर्षोल्लासात स्वागत करण्यात आलं. प्रत्येक घरामध्ये गौराईचं आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणचं वातावरण अगदी प्रसन्न आणि ताजंतवानं होतं. हा आनंद साजरा करत असताना प्रत्येकानं आपापल्या परीनं गौराईचं स्वागत केलं. प्रत्येक घरामध्ये गौराईची स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी आकर्षक असं मकर उभारण्यात आलं. तसंच वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे देखावे दाखवण्यात आले. अंबाजोगाई शहरातील रहिवासी तथा चंदन सावरगाव येथील प्रगतशील शेतकरी असलेल्या सौभाग्यवती मधुमिताताई लक्ष्मीकांत तपसे यांनी अंबाजोगाई शहरामध्ये असलेल्या त्यांच्या निवासस्थानी एक उत्कृष्ट आणि आदर्श आणि असा आगळा वेगळा असा देखावा त्या ठिकाणी सादर केलेला होता. त्या देखाव्याचं अनेकांनी कौतुक केलं आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जो सजेस्ट केलेला आहे, त्यांनी जो दाखवलेला मार्ग आहे, त्या मार्गावर जर प्रत्येक शेतकरी चालला तर त्या ठिकाणी उत्कृष्ट शेती आणि सेंद्रिय शेतीचा प्रयोग त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. याविषयी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. सौभाग्यवती मधुमिताताई लक्ष्मीकांत तपसे यांच्याशी बोलूया. आपण या ठिकाणी जो प्रयोग केलेला आहे तर नेमकं त्याची माहिती सांगा काय आहे. आज आपण इथं कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी काही SOP आहेत. तर त्या याच्यामध्ये ह्या मॉडेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. तर या ज्या मॉडेलमध्ये आहेत त्या आपण इथं लिहिलेल्या आहेत. SOP म्हणजे जी आपल्याला सोपं करून सांगते. SOP सोपं. त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माती परीक्षण असेल, दिवसा उतारावर आडवी नांगरणी, बीज प्रक्रिया, BBF पद्धत आणि सापळा पिके, निमार्क, पक्षी थांबे, चिकट सापळे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे आणि जीवामृत दशपर्णी ह्या ज्या SOP आहेत त्या संपूर्ण म्हणजे सगळ्या SOP आपला खर्च कमी करतात. शेतीवर होणारा खर्च जो आज आपण रासायनिक कीटकनाशकाचा खर्च असू द्या किंवा इतर आपण बियाणं घेतो, जर बीज प्रक्रिया केली तर बियाण्याची उगवण क्षमता आपल्याला लक्षात येते आणि त्याला नंतर हे होतं म्हणजे आपले उगवण क्षमता व्यवस्थित होती आणि त्याच्यामुळं जास्त हे होत नाही की कीटकनाशकावर होणारा खर्च बऱ्यापैकी कमी होतो. BBF न ज्या वेळेला आपण इथं BBF न पेरणी केलेली आहे तर ह्याच्यामध्ये हे पाच सऱ्याच्या नंतरचं जे अंतर आहे याच्यामध्ये आपण एक सरी सोडलेली आहे. तर या सरीचा काय फायदा आहे की हे संपूर्ण हवा खेळती राहते आणि हे खेळती राहिल्यामुळे आपलं उत्पन्न वाढते. तसंच याच्यामध्ये आपण इथं हे चिकट सापळे हे लावलेले आहेत, हे निळे आणि हे पिवळे. तर याच्यामध्ये जेव्हा कीटक आपल्याला हे करतात त्याचे पक्षी म्हणजे कीटक जे असतात त्याला चिटकून बसतात. त्याच्यामुळे परत एकदा आपला रासायनिक कीटकनाशकावर होणारा खर्च आहे ना तो कमी होतो. तर हे पक्षी थांब्याचा काय फायदा की त्याच्यावर पक्षी बसून म्हणजे जे आपल्या पिकावर हमला करणारे जे कीटक आहेत त्याचा ही संपूर्ण एकात्मिक जैविक कीड व्यवस्थापन आहे. त्यामुळं आपल्या ह्या सगळ्या पद्धतीमध्ये एकंदरीत एकच उद्देश साध्य होतो की आपला शेतीवर होणारा खर्च कमी व्हावा आणि कमी खर्चामध्ये उत्पन्न अधिक व्हावं याच्यासाठी एक प्रयोग केलेला आहे. बरं, मग आता तुम्ही शेतकरी बांधवांना काय नेमका संदेश देणार आहे? मी असा संदेश देते की आपण नवीन म्हणजे पारंपरिक शेती करण्यापेक्षा आपण तेच शेती करतोय की त्याच्यामध्ये आपण खूप खर्च करतोय तर ते करण्यापेक्षा आपण दशपर्णी सारख्या निमार्क सारख्या जर गोष्टी अवलंबल्या किंवा मग ह्या SOP मधील ज्या गोष्टी आहेत त्या जर अवलंबल्या तर आपल्या शेतीच्या खर्चात नक्कीच बचत होणार आहे आणि आपला खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ नक्कीच लागेल असं वाटतं. यामुळं शेतीचा काही फायदा होणार आहे का? जसं की आपण शेतीचे कस असेल किंवा उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून असेल. नक्कीच सर, कारण आपण याच्यामध्ये दशपर्णी जे वापरतोय तर हे रासायनिक कीटकनाशकांना जो जमिनीच्या मातीवर जो परिणाम होणार आहे, सध्या आपण
सर्व लोक म्हणजे रासायनिक कीटक फवारलेलं खातोय आणि ते आपल्या डायरेक्ट अन्नाद्वारे शरीरामध्ये जाऊन ते आपल्याला नुकसानकारक आहे. याच्यामध्ये ह्या सोपी आहेत. याच्यामध्ये दशपर्णीमध्ये आपण जे झाडपालाचं म्हणजे बनवतोय, जे आपण जे जनावर खात नाही त्याच्यामधून आपण दशपर्णी बनवतोय. त्यामुळे ते काही आपल्याला नुकसानकारक काहीच नाही. मग त्याच्यात खर्चही वाचतोय. निमार्क म्हणजे जे आपलं कडुलिंब सगळ्यात हे आहे, तर ते कडुलिंबाचं वापरलंय. आणि सर याच्यामध्ये जीवामृत जर एक जीवामृत आहे ज्याच्यामध्ये बेसन पीठ आणि गुळ वापरून बनवतोय ते. तर याच्यामुळे जमिनीला टॉनिक, एक प्रकारचं चांगलं नॅचरल टॉनिक भेटतंय की त्याचं आपल्याला उत्पादनात वाढ होणार.